नमस्कार, मी अनुजा। आज आपण भरलेली भेंडी कशी बनवायची हे बघणार आहोत। त्यासाठी आपण इथे भेंडी स्वच्छपणे धुवून आणि व्यवस्थित कोरडी करून घेतलेली आहे। त्यानंतर भेंडीचे दोन्ही टोकं कट करून घ्यायचे आहे आणि भेंडीला अशी मध्यभागी व्यवस्थितपणे कट करून घेणार आहोत। सगळी भेंडी अशाच प्रकारे व्यवस्थितपणे आपण कट करून घ्यायची आहे। आता बघू शकता इथे आपण सर्व भेंडी व्यवस्थित कट करून घेतलेले आहे। त्यानंतर एका पॅन मध्ये इथे अर्धा कप शेंगदाणे घेतलेले आहे। आपण शेंगदाणे व्यवस्थितपणे खरपूस असे आपण भाजून घ्यायचे आहे। आता इथे शेंगदाणे आपण व्यवस्थित भाजून घेतलेले आहे। त्यानंतर आपण शेंगदाण्याची साल काढून घ्यायची आहे। त्यानंतर एका मिक्सरच्या जारमध्ये शेंगदाणे, 1 टीस्पून हळद, 2 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून गरम मसाला, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि झाकण लावून थोडंसं जाडसर आपण हे वाटून घेणार आहोत। जास्त बारीक याचा कूट करायचं नाहीये, थोडंसं जाडसरच आपण ठेवणार आहोत। त्यानंतर 1 चमचा तेल टाकायचे, ज्याच्याने त्याला बाइंडिंग येईल आणि मसाला भेंडीमधून सुटणार नाही। तर आता हा मसाला आपण व्यवस्थितपणे एकत्र करून घेतलेला आहे। त्यानंतर आपण इथे भेंडीमध्ये हे स्टफिंग भरून घेणार आहोत। अशा प्रकारे व्यवस्थितपणे आपण यामध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे। इथे बघू शकता आपण आता सर्व भेंडीमध्ये हा मसाला भरून घेतलेला आहे। त्यानंतर आता एका पॅन मध्ये 2 चमचे तेल घ्यायचे। तेल व्यवस्थितपणे पॅनला सर्वीकडे पसरून घ्यायचे, म्हणजे भेंडी पॅनला चिटकणार नाही किंवा लागणार नाही। त्यानंतर त्यामध्ये 1 टीस्पून जिरे टाकायचे। जिरे थोडंसं तडतडलं की त्यामध्ये बारीक चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आणि व्यवस्थित थोडंसं लसूण गोल्डन होईस्तोपर्यंत आपण परतून घेणार आहोत। त्यानंतर आपण ही जी भेंडी भरून घेतलेली होती ती यामध्ये टाकणार आहोत आणि सगळं व्यवस्थितपणे आपण इथे परतून घ्यायचं आहे। आता गॅसची फ्लेम अतिशय कमी करायची आहे आणि अगदी लो हीटवर आपण या भेंड्या कुक करून घेणार आहोत। 10 मिनिटं अशाच वाफवून घ्यायचे आहे। 10 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता थोडंसं व्यवस्थित आपण या भेंड्या मिक्स करून घ्यायचे आहे। आता इथे भेंडी व्यवस्थितपणे कुक झालेली आहे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि अजून आपण 5 मिनिटं या भेंड्यांना थोडीशी वाफ देणार आहोत।
आता बघू शकता इथे मस्तपैकी आपल्या भेंडी व्यवस्थितपणे तयार झालेली आहे. अगदी मस्त शिजलेली आहे. करायला एकदम सोपी आणि एकदम मस्त अशी ही भेंडी तयार होते. नक्की करा. वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून आपण हिला गार्निश करणार आहोत. अशा प्रकारे आपली मस्तपैकी अशी मसाला भेंडी तयार आहे. अगदी कमी साहित्यात एकदम मस्त अशी आपली मसाला भेंडी तयार होते. नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.